सर्व ज्ञानप्रेमी, कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना रियाज अनिप तांबोळीचा सस्नेह नमस्कार. ज्ञानदीप या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय. रसिक हो, मागील अनेक व्हिडिओजना आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिलात. आपल्या अनमोल प्रतिक्रिया आणि बहुमोल प्रतिसाद कॉमेंट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवलात. त्याबद्दल तुम्हा सर्वांप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतोय. मी मांडलेल्या संकल्पना, मी मांडलेले विचार आपणा सर्वांना आवडत आहेत. हीच आपल्या चॅनल व्यवस्थित चालण्याची पोचपावती असं मी समजतो. आज अशीच एक प्रेरणादायी कथा मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय. श्रोते हो, जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्याच्यामध्ये काही ना काही कला आणि कौशल्य दडलेली असतात. फक्त त्या कला कौशल्याची त्याला ओळख होणं, त्याच्या माध्यमातून जगाला ओळख होणं, यासाठी आपलं अख्खं जीवन असतं. एक अशीच प्रेरणादायी कथा माझ्या वाचनात आली. त्या कथेनं मला ज्या गोष्टी शिकवल्या, त्या कथेमुळे जे नवनवीन विचार माझ्यात रुजायला मदत होते, तीच कथा मी तुमच्या समोर ठेवतोय. अमेरिकेत एक अर्थशास्त्राचे प्राध्यापक होऊन गेले. लिओनार्ड बोस्कालिया त्यांचं नाव. लिओनार्ड बोस्कालिया अर्थशास्त्र इतकं अप्रतिम शिकवायचे, ते शिकवायला लागले की जमलेले सगळे विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे. त्यांनी सांगितलेले फॉर्म्युले असतील, त्यांनी सांगितलेली माहिती असेल, त्यांनी दिलेली उदाहरणं असतील, हे सगळंच्या सगळं पुढील कित्येक दिवस विद्यार्थ्यांना जशास तसं लक्षात राहायचं. 25 वर्ष सेवा दिल्यानंतर ते वक्तृत्व क्षेत्राकडे वळले. त्यांचं भाषेवर प्रभुत्व होतं, वाचन अफाट होतं. त्यामुळे वक्तृत्व क्षेत्रातही त्यांनी स्वतःचं एक वेगळं नावलौकिक मिळवलं. त्यांची नेहमीच भाषण भ्रमंती व्हायची. जग परिवर्तन करण्यासाठी, युवकांना सकारात्मक विचारांच्या दिशेने वळवण्यासाठी ते त्यांचं अनमोल योगदान नेहमी देत असत. एके दिवशी ते इंग्लंडला गेले होते. इंग्लंडला गेले असताना जे कोणी नवे व्यक्ती त्यांना भेटायचे, त्या व्यक्तींकडून काय शिकता येईल, त्या व्यक्तिमत्वांशी साधलेल्या संवादातून नवीन कोणता आउटपुट आपल्याला काढता येईल, यासाठी ते कटिबद्ध असायचे. एकदा एका विद्यापीठातल्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रण आलं. त्या कार्यक्रमाला जात असताना रस्त्यावर पलीकडे एक वृद्ध व्यक्ती हातात काही पुस्तके घेऊन चालत असलेली त्यांना दिसली. बोस्कालिया हे अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व होते. त्यांना जर काही नवीन दिसलं तर ते अगदी धावून जाऊन त्या व्यक्तीला मिठी मारायचे, त्यांच्याशी ओळख करून घ्यायचे. असाच प्रकार त्यांनी त्या व्यक्तीशीही केला. परंतु इंग्लंडमध्ये अशी परंपरा आहे, श्रोते हो, त्यांना असं अचानक कल्पना न देता समोर कोणी आलेला आवडत नाही. तसंच त्या वृद्ध व्यक्तीच्या बाबतीतही झालं. ते प्रचंड संतापले, भडकले, वैतागले. ते म्हणाले, अरे ही व्यक्ती माझ्या ओळखीची नाही, पाळखीची नाही. कोण आहे? असं अचानक एकाएकी समोर येऊन उभे राहत आहेत. काही एटिकेट्स, मॅनर्स अथवा कॉमन सेन्स आहेत की नाहीत? ते म्हणाले, महाशय आपण कोण आहात? असं येण्यामागचं कारण काय? बोस्कालिया हसतमुख मुद्रेनं म्हणाले, मी लिओनार्डो बोस्कालिया अर्थशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे. परंतु त्या वृद्ध व्यक्तीचा संताप अतिरेक इतका होता की त्यांना लिओनार्डो बोस्कालिया हे नावच ऐकायला नाही आलं. ते म्हणाले, तुम्ही कोण आहात, काय करताय, कुठून आलात, याच्याशी मला काय घेणं देणं नाही. परंतु असं माझी वाट अडवणं, असं कुणाच्या तरी वाटेत अडवं जाणं योग्य नाही, असं तावातावात बोलून ते निघून गेले. बोस्कालियांनी घडलेला प्रकार फारसा मनावर घेतला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा असाच प्रकार घडला. बोस्कालिया विद्यापीठात जात असताना समोर त्याच स्थितीत तीच व्यक्ती काही पुस्तकं हातात घेऊन चालत होती. बोस्कालिया पुन्हा तसेच समोर गेले. त्यांनी हस्तांदोलन केलं. मग त्या व्यक्तीला वाटलं, कालपासून माझा पाठलाग करणारी ही व्यक्ती कोण आहे हे जाणून तर घेऊयात. त्याने विचारलं, साहेब आपण कोण आहात? कालपासून माझा पाठलाग करताय, नेमकं काय हवंय आपल्याला? तेव्हा ते म्हणाले, मी अमेरिकेतून लिओनार्डो बोस्कालिया अर्थशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे. आपल्या इंग्लंडमध्ये एका विद्यापीठात माझं भाषण आहे, त्यासाठी मी आलोय. लिओनार्डो बोस्कालिया हे नाव ऐकता क्षणी त्या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक आनंद छटा उमटली. ज्या व्यक्तीचं नाव अनेक वर्तमानपत्रातनं वाचलेलं आहे, अनेक पुस्तकं त्या व्यक्तीची वाचलेली आहेत, आज साक्षात ती व्यक्ती आपल्या समोर उभी आहे. आणि काल
याच व्यक्तीचा अपमान आपल्याकडून नकळत झालाय याची एक प्रकारची खंत त्यांना वाटायला लागली. ते बोस्कालिया साहेबांची क्षमा मागायला लागले. मला माफ करा, आपली ओळख पटली नाही. बोस्कालिया म्हणाले, अहो असू द्या, ते मी केव्हाच विसरून गेलोय. आणि तदनंतर त्या दोघांमध्ये गूढ मैत्री झाली. त्या मैत्रीचं रूपांतर त्यांच्या नेहमीच्या अनेक सकारात्मक चर्चांमध्ये व्हायला लागलं आणि त्या चर्चेतून एक नाही, दोन नाही, तब्बल 4 अर्थशास्त्र विषयातली पुस्तकं साहित्य विश्वाला मिळाली. रसिको यातनं काय शिकायला मिळतं? जर बोस्कालियांनी आपण स्वतःहून या व्यक्तीला बोलायला गेलोय, या व्यक्तीशी परिचय करून घ्यायला गेलोय, तरी या व्यक्तीनं आपला अपमान केलाय, असा अहंभाव बाळगला असता आणि इंग्लंडच्या प्रथेप्रमाणे त्या वृद्ध व्यक्तीने सुद्धा जसा आदल्या दिवशी त्यांचा अपमान केला, तसाच आजही केला असता, तर ही 2 माणसं एकमेकांचे मित्र झाले नसते. यापेक्षा या दोघांच्या एकत्र येण्यानं, या दोघांच्या एकत्र लिहिण्यातून 4 पुस्तकं अर्थशास्त्राला मिळाली नसती, साहित्य विश्वाला मिळाली नसती. या कथेतून हे शिकायला मिळतं की आपण आपला अहंकार बाजूला ठेवला की आपल्यातला कलाकार जन्माला येतो. तर या 2 व्यक्तिमत्वांच्या या कथेतून आपल्याला अजूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून ते कळेलच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.